जी.आर. शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत. राज्य सरकारी कर्मचारी निमसरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताच्या घडीची मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे. अतिशय महत्त्वपूर्ण असे आदेश निर्गमित झालेले आहेत. काय आहे ते आदेश आणि या आदेशाचा फायदा राज्यातील कोणत्या विभागातील सरकारी निमसरकारी कर्मचारी अधिकारी वर्गांना होऊन त्यांना त्यांचा लाभ मिळणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपणा सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय, कर्मचारी, पेन्शनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांच्या विषयीचे महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहावयास मिळेल. जसे की आपण स्क्रीनवर पाहताय, राज्यातील सरकारी निमसरकारी कर्मचाऱ्यांची त्यांच्या आरोग्यासंदर्भात कॅशलेस योजना लागू होण्यासंदर्भात सरकारी कर्मचाऱ्यांचा पाठपुरावा होता आणि या संदर्भात शिक्षण संचालनालय, माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र यांचे आदेश निर्गमित झालेले आहेत. या अनुषंगानं राज्यातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागाशी संबंधित असणारे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी जे आहेत त्यांना आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेखाली आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट आभा कार्ड काढण्यासंदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण असे आदेश निर्गमित झालेले आहेत. दिनांक 22/5/2026 रोजी म्हणजेच आज निर्गमित झालेले हे महत्त्वपूर्ण आदेश राज्यातील सर्व शाळांच्या कर्मचाऱ्यांसाठी लागू आहेत. यामध्ये असं म्हटलेलं आहे की राज्यातील सर्व जिल्हा परिषद व खाजगी 100% अनुदानित शाळांमधील कर्मचाऱ्यांचा आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये समावेश करून कर्मचाऱ्यांना कॅशलेस वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत मागणी करण्यात आलेली होती. याबाबतचा प्रस्ताव सार्वजनिक आरोग्य विभागात सादर केला असता सदर योजनेमध्ये शुभ्र शिधापत्रिका धारकासह राज्याच्या सर्व आदिवासी नागरिकांना योजनेअंतर्गत अंगीकृत रुग्णालयामार्फत विस्तारित महात्मा फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत प्रति कुटुंब प्रतिवर्ष ₹5 लाख आरोग्य संरक्षणाचे लाभ अनुज्ञेय आहेत. या लाभार्थ्यांमध्ये शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याचं म्हटलेलं आहे. या योजनेचा लाभ घेण्याचे आपल्या स्तरावरून सर्वांना अवगत करण्यात यावे असं कळवण्यात आलेलं होतं आणि या अनुषंगानं आभा कार्ड काढण्याची कार्यपद्धती तसेच व्हिडिओ लिंक या पत्रासोबत जोडण्यात येत आहे. त्यानुसार सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी आभा कार्ड काढणं अनिवार्य आहे. यापुढे कोणत्याही कर्मचाऱ्यांचे 5 लाखापर्यंतचे वैद्यकीय प्रतिकृतीची देयके आता स्वीकारली जाणार नाहीत. त्यामुळे निश्चितच राज्यातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी ही महत्त्वपूर्ण आणि आनंदाची बातमी आहे. प्राथमिक, माध्यमिक, जिल्हा परिषद अंतर्गत येणारे सर्व कर्मचारी यांना आता 5 लाखापर्यंतचे जे उपचार आहेत ते आभा कार्ड योजनेअंतर्गत मिळणार आहेत. त्यामुळं त्यासाठी वैयक्तिक देयके, मेडिकल बिल सादर करण्याची आवश्यकता नाही. या संदर्भातले महत्त्वपूर्ण असे आदेश आज निर्गमित झालेले आहेत. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय जे आहे त्यांच्या अनुषंगाने हे आदेश निर्गमित झालेले आहेत. त्यामुळे राज्यातील सर्व शाळांच्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळातील कर्मचाऱ्यांसाठी ही महत्त्वपूर्ण आणि आनंदाची बातमी आहे असं आपल्याला म्हणता येईल. तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ, महत्त्वपूर्ण बातमी. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्यासाठी, रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपले काही प्रश्न असतात नक्की कमेंट करा. धन्यवाद.